मणिकर्णिका घाटाला जेवला कोणाला जाण्यात येईल त्याला डायरेक्ट मुक्ती भेटेल. जी भैरवी आहे तिन्ही देवतांच्या वरती तिच्याकडे, म्हणून लोक तिथे जाण्याला येतात. इथे लोक मरणाची वाट बघतात. मणिकर्णिका घाटाला ज्यावेळी तुम्ही एंट्री करता सगळे अघोरी बसतात, जे नीलकांती करण्यापेक्षाची असे मोठमोठे यज्ञ करतात, चितेत नाचत असतात, भस्म लावत असतात. मैंने अशी वेताची छडी घेतली, शहराने मला एक मारली जोरात, मला वड उठला. काय झालं? दूर करो अंधकार खुल जाय दिव्य द्वार नेत्र क्षेत्र हेत्र काल. आणि काल बोलता बोलता त्याने चितेवरची ती जी एक लाकूड असतो तो साईडला काढला चंदनाचा. तो जो बाहेर आलेला हात होता ना. या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात, त्यामुळे कृपया ना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे, अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. ह्याच्या रिलेटेड एक शेवटचा अनुभव आहे माझा. मी सांगितलं होतं पशुपतीनाथ अघोर, ते माझे मेंटॉर आहेत. तुम्ही ज्यावेळी मणिकर्ण बनारसला जाता ते घाटाचं शहर आहे. 84-80 घाट म्हणतात, 80 घाट आहेत त्याच्यावरती. प्रत्येक घाटाची वेगळी कथा आहे. मणिकर्णिका आणि हरिश्चंद्र घाटाची पण वेगळी कथा आहे. मणिकर्णिका घाट म्हणजे ज्यावेळी दक्ष राजा होता ना, त्यावेळी त्याची मुलगी होती सती आणि त्यांचे जे पती होते ते शिव होते, शिवशंकर. तर शंकराचा अपमान झाला त्यावेळी सतीने स्वतःला जाळून घेतलं दक्षराच्या दरबारात. त्यावेळी बघा ते पशुना पतिम पापनाशम परिशम तो मंत्र लिहिण्यात आला. द मुमेंट ते चालू झालं ना, त्यावेळी शंकराने दक्षराजाचा वध करून सतीला असं हातात धरलं आणि तो पूर्ण जगाच्या फेऱ्या मारायला लागला. विष्णूला कळलं आता शंकर महाराज जर असे सतीच्या वियोगामध्ये असे रडतायत तर आपल्याला त्यांना बाहेर काढा, म्हणून त्यांनी सुदर्शन चक्राने त्या सतीच्या शरीराचे तुकडे केले. त्याचे झाले 3 शक्तिपीठ. जिथं कान आणि दागिने पडले सतीचे ते आहे मणिकर्णिका घाट. त्यामुळे तिथे असं आहे की मणिकर्णिका घाटाला जेवला कोणाला जाण्यात येईल त्याला डायरेक्ट मुक्ती भेटेल. भैरवी आहे, जी भैरवी आहे तिन्ही देवतांच्या वरती तिच्याकडे, म्हणून लोक तिथे जाण्याला येतात. म्हणजे तिथे खूप हे पण बनलेत ना, आश्रम पण आहेत. इथे लोक मरणाची वाट बघतात. हरिश्चंद्र घाटाची तशीच आहे की स्वतःच्या मुलाच्या पण ज्यावेळी तो जाळत होता बायकोकडून पैसा व्हायला नाही, धर्म आहे. त्यामुळे ते हरिश्चंद्र घाट जिथे यम पण माघारी फिरला, नाही तू राजा सत्यवान आहेस, तू खोटं नाही बोलणार, दिलेलं वचन आणि काम ह्याच्यामध्ये तू खोटारडापणा नाही करणार. पण आपण मणिकर्णिका घाटावर येऊया. तर मणिकर्णिका घाटाला ज्यावेळी तुम्ही एंट्री करता तर तिथे स्मशान जोगते असतात ना, त्या स्मशान जोगत्यांचा वाडा आहे, महाल आहे. आणि तो जो महाल आहे ना, तिथे तुम्ही त्याला ज्यावेळी तुम्ही एंट्री करता तिथे तुम्हाला त्यांचे आशीर्वाद घ्यावे लागतात, कारण तुम्ही पुढे जाते. ऍक्च्युली चितेला आग देण्याचं काम करतात, भस्म करण्याचं काम करतात, जे पवित्र आहे आपल्या धर्मामध्ये. म्हणजे जीवन ही सुरुवात असते, मृत्यू हा अंत नाही, ती दुसऱ्या जीवनाची सुरुवात आहे. तर मी ज्यावेळी गेलो, मी आशीर्वाद घेऊन खाली आलो आणि मी एक म्हातारी रडत असताना बघितली. मेरा बेटा मुझे दिख नहीं रहा है. किधर है आपका बेटा? बोले दक्षिण दिशा गया बेटा. आता मी विचार केला की इथे मुलं आपल्या आईवडिलांना सोडून देतात. बनारस आलं, काशी आलं, हरिद्वार आलं. तर मी म्हटलो की आपको पता है कहाँ पे? दक्षिण दिशा पे ही गया, आप कन्फर्म हो? हा. आता मला माहित होतं दक्षिण दिशेला सगळे अघोरी बसतात, जे नीलकांती करण्यापेक्षाची असे मोठमोठे यज्ञ करतात, चितेत नाचत असतात, भस्म लावत असतात. आता ह्या म्हाताऱ्याला इथून नेलं तरी घाबरणार. तरी पण मी जरा मन घटवून चला म्हटलो. जसं पुढे गेलो त्याचं सगळं चालू नग्न दिगंबर अघोरी. जसं पुढे गेलं तसं ते बोलली नाही पुढे. मग मला माझी मेंटॉर दिसले पशुपतीनाथ अघोराजी. त्यांना मी भेटायलाच गेलो होतो त्यावेळी. द मुमेंट मी त्यांना भेटायला त्या आजींना नेलं, त्यांनी असं बघितलं आणि हसत बोलले, बस कब आए हो, कैसे आए हो, खाना हुआ. आजींकडे बघून हसायचंय. म्हटलं ये अपना बेटा नहीं ढूंढ पा रही है तो आपको पता है, क्योंकि ये बोलती ये तो दक्षिण दिशा का अंत है, इसके आगे तो वो. तर ते अचानक आहे ना, जटा जूट भस्म अंग धर भुजंग सोम संग नयन तीनामृतमय सदाग्नी योग. मैंने अशी वेताची छडी घेतली, गंगाधर अक्षराने मला एक मारली जोरात, मला वड उठला. काय झालं? परत डोळे मिट बोलले, गंगाधर अक्षहार नरकुंडल सोमसार दिव्य ज्ञान दिव्य तेज हर 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 महादेव. अब खोला.
दूर करो अंधकार खुल जाय दिव्य द्वार नेत्र क्षेत्र हेत्र काल. आणि काल बोलता बोलता त्यांनी चितेवरची ती जी एक लाकूड असतो तो साईडला काढला चंदनाचा. त्या आजींच्या हातामध्ये एक सोन्याची बांगडी होती आणि तो जो बाहेर आलेला हात होता ना त्यातली बांगडी आणि आजींची बांगडी सेम होती. खुल जाय दिव्य द्वार नेत्र क्षेत्र हेत्र काल हे आदियोगी. ती आजी क्षणार्धात गायब झाली तिथून, ती मला दिसली नाही. पण मी ज्यावेळी तो धांडोळा घेतला त्यावेळी त्या आजींना त्याच वेळी 12 वाजता जाण्यात आलेलं होतं. आणि ही 2:30ची गोष्ट आहे. म्हणजे मी जे बघितलं होतं तो जिवंत माणूस नव्हता, मेलेली व्यक्ती होते. आणि हे माझं जे मी बघितलं त्याला मी एंटिटी बोलेन, भूत नाही. कारण कदाचित ते स्वतःच्या त्या मुलाचं नाव कृष्णा दुबे होतं आणि तो बिहारमध्ये राहतो पाटणाला. मी तेही शोधून काढलं. सो ही अशी स्टोरी होती. आणि कदाचित तिला अग्नी दिल्यानंतर कसं परिवार थोडा वेळ थांबतो, मग नंतर हळूहळू निघतात जातात आणि तेच ती शोधायला आली असेल की कुठे आहे माझा मुलगा, कुठे गेले सगळे. तू एक मुंजाची पण गोष्ट सांगणार होता जी पेठेतली आहे, तर ती काय आहे? तर मी तुम्हाला सांगितलं पुणे हे पेठांचं शहर आहे. तर औरंगजेबाचा एक नातू होता मोइनुद्दीन नावाचा. ज्यावेळी पुण्यावर औरंगजेब आला अटॅक करायला त्यावेळी मोइनुद्दीन तिकडे गेला, म्हणजे मेला कुंभारवाड्याच्या तिथे. मग त्यांनी तिथे मोइनुद्दीन पुंडेश्वर महादेवाच्या पुढे मोइनुद्दीन नावाचा दर्गा बांधला, मोइनुद्दीन चिश्ती नावाचा. तिकडे त्यांनी स्वतःच्या नातवाची कबर आहे औरंगजेबाच्या. तिकडे एक ब्राह्मण होता आणि त्या ब्राह्मणाचं नाव होतं गुरु. सो तो जो मनुष्य होता त्याने याला विरोध केला, त्यावेळी तो बांधच होता. तर औरंगजेबाने त्याला जाळलं आणि पळत सोडलं. तो शनिवार पेठेत राहायचा, जिथं शनिवारवाडा आहे. तर असं म्हणण्यात येतं की जिथं तो पळत आला त्याच्या वाड्यासमोर, तिथं हनुमानाच्या मंदिराच्या पुढच्या चौकात तो राहतो जिथं शनिवारपेठ चालू होते. तर रोज रात्री बायकांना कोणतरी जळताना एक मनुष्य बसलेला दिसतो आणि तो भाकरी मागतो. तर त्याला भाकरी दिली तर काही होत नाही, पण त्याला भाकरी नाही दिली बायकांनी स्पेसिफिकली, तर त्यातल्या 2 बायका अशा ज्या ऍक्च्युली पेटल्या घरी. तर ते अशी इन्सिडेंट्स आहेत तिथे. अजून एक इन्सिडेंट आहे रास्तापेठेमध्ये. सो एक ओल्ड कपल होतं आणि रास्तापेठ स्पेसिफिकली पुणे स्टेशनच्या जवळ येतं. ते चालत येत होते तर त्यांना एक बाई दिसली आणि तिच्या हातात एक छोटंसं बाळ होतं आणि एका हातामध्ये ना अशी टोपली होती, ती बांबूची असते ना ती बांधलेली अशी विणलेली टोपली छोटीशी. आणि गिराण सुटलं आवाज दे माई, गिराण सुटलं म्हणजे ग्रहण सुटलं आवाज दे. ग्रहण कुठे आहे म्हातारी बोलले. ते काय ग्रहण आहे, दिले ग्रहण नाही आहे. तर ती जशी ते काय ग्रहण, तसं ग्रहण नव्हतं त्या दिवशी, फक्त अमावस्या होते, तर ग्रहण दिसलं. तर रास्तापेठेत आहे ना एक शेलाराळी म्हणून आहे. शेलाराळीच्या इकडे जिथं कचरापट्टी चालू होते तिथे ती थांबते. तिथे कोकणी बाई होती, कोकणी वाड्यात राहायची ती आणि तिचं नाव राधा होतं. त्या जी बाई होती ती राधा जाऊन तिथे थांबते आणि स्पेसिफिकली झालं की तिच्या नवऱ्याने तिला मारून टाकलं दुसऱ्या बाईच्या प्रेमामध्ये. सो त्या आजींना दिसतात त्यात ज्यावेळी त्यांनी बघितलं तर ते बाळ जे होतं त्या बाळाच्या वरती मुंडकच नव्हतं, फक्त बाळ होतं, म्हणजे शरीर फक्त. तिच्या हातात टोकरी नव्हती, टोकरीमध्ये शेण होतं आणि सागरगोटे होते. तर ती बोलली होती दान दे नाही तर मारून टाकीन. तर ते असं दिसतं, ते ओरडत सुट्टे मागे लागते लोकांच्या. कोणी मेलं नाही तिकडे, पण तिकडे अनुभव येतात. त्याचा रास्तापेठेची एक स्टोरी आहे, राधा नावाची बाई. बापरे. येस. पण मला वाटतं भाई खूप मजा आली, कारण आपण गेल्या मला वाटतं 2 तासापासून म्हणजे ऑफ कॅमेरा आपण 3-4 तास बोलतोय आणि खूप भारी वाटलं मला तर आज. कारण ज्या तू गोष्टी सांगितल्यास, जेही तू एक्सपिरियन्स, तुझे अनुभव जे सांगितले, ज्याही घटना तुझ्यावर घडल्या, तर ते खूपच स्कॅरी होत्या. प्लस त्या ज्या घटना होत्या त्यांना तू ज्या पद्धतीने सांगितलंस आणि तू त्यांना थोडं ॲड लिहिलंस पण, जी तुझी स्टोरी टेलिंग, जी तुझी कला आहे ती पण त्याच्यात तू वापरलीस आणि ती पण खूप बोलतात ना मस्त होती आणि ऐकायलाही खूप मजा आली मला. म्हणजे मध्ये मध्ये तर मी हरवून गेलो होतो की ही गोष्टी एक एक गोष्ट लिंक होत जाते. तर मजा आली बाई. थँक्यू सो मच. स्पेशली तुझे जे घरातल्या गोष्टी होत्या, पुण्यातल्या गोष्टी होत्या. तुला कसं वाटलं?
मला खूप छान वाटलं आणि धन्यवाद भंकस पॉडकास्टचे सुद्धा की मी आलो. आणि रिकी तुझं सगळ्यात मला धन्यवाद मानायचे आहेत की तुम्हाला चान्स दिला इकडे बोलायचा. भविष्यात ही अधुरी राहिलेली कथा पूर्ण पण करेल इकडे येऊन. आणि यस, तुमच्या ऑडियन्सला प्रेक्षकांनाही एक थँक्यू की तुम्ही आमचा पॉडकास्ट एन्जॉय करताल अशी अपेक्षा ठेवून मी. तर तुम्ही सिद्धेशलाही फॉलो करू शकता. इंस्टाग्राम हँडल आहे द मिस्टेरियस मिस्टर क्रो, आणि त्यात तो बऱ्याच अशा गोष्टी सांगत असतो आणि बऱ्याच अशा काही ना काही कॉन्टेंट टाकत असतो. आता हे ज्या ऑफ कॅमेराही बोलणं झालं की ते खूप प्लॅन्स चालू आहेत वेगवेगळे. Yes. तर फॉलो करा, तुम्हाला अपडेटेड राहील. आणि भंकासवर तुम्ही परत सिद्धेशला बघाल हे नक्कीच मी गॅरंटी देतो. आणि ती जी गोष्ट आहे ती आपण कम्प्लीट करू.